नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. शिक्षण सेवकांना मोठा फायदा. वेतन संरक्षण लागू. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार शिक्षण सेवक पदावर जे उमेदवार काम करत आहेत, त्या उमेदवारांना कोणता मोठा फायदा होणार आहे, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षक बंधू भगिनींनो, यापूर्वी शिक्षण सेवक पदांवर काम करणाऱ्या उमेदवारांना मानधनावर काम करावं लागत होते आणि या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन नियम आणलेला आहे. तर तो काय आहे सरकारी नियम? आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. वेतन संरक्षण या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्याला एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि ज्या शासन निर्णयामुळे वेतन संरक्षण मिळणार आहे. मित्रांनो, वेतन संरक्षण म्हणजे काय आणि याचा लाभ कुणाकुणाला होणार आहे, हे आपण आता पाहणार आहोत. वेतन संरक्षण म्हणजे काय? तर यापूर्वी तुम्ही सरकारी नोकरीत असाल आणि त्या ठिकाणी मिळणारी वेतन श्रेणी किंवा त्या ठिकाणी मिळणारे जे वेतन होतं, तेच वेतन, त्याचं संरक्षण करण्याचं काम शिक्षण सेवक पदावरील उमेदवारांसाठी केलं जाणार आहे. परंतु याचा लाभ कुणाकुणाला होणार आहे? तर मित्रांनो, जे उमेदवार शिक्षण सेवक पदावरती नियुक्त आहेत आणि या नियुक्तीपूर्वी ते राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय किंवा महामंडळ अर्थात ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासन वेतन अनुदान देते, अशा ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हा शासन निर्णय लाभदायक ठरणार आहे. पात्रता काय असणार आहे? वेतन संरक्षण प्राप्त करण्यासाठी शिक्षण सेवकांना पात्रता काय कराव्या लागणार आहेत पूर्ण, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची पात्रता असणार आहे, की शिक्षण सेवक कालावधी सुरू असायला हवा. मित्रांनो, ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी सुरू आहे, केवळ अशाच उमेदवारांना वेतन संरक्षण मिळणार आहे. ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला आहे, त्या उमेदवारांना कुठेही शिक्षण सेवक कालावधीतील वेतन संरक्षणासाठीचा जो जी-आर आलेला आहे, याचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. दुसरी पात्रता आहे, की असे उमेदवार यापूर्वी शासकीय, निमशासकीय किंवा महामंडळासारख्या शासन वेतन अनुदान अनुदान देत असलेल्या पदावर नोकरीत असायला हवेत व त्यांची निवड आता शिक्षण सेवक या पदावर झालेली असायला हवी आणि अशा उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी सुरू असायला हवा. त्यानंतर ज्या उमेदवारांनी यापूर्वीच्या नोकरीमध्ये नोकरी जी करत होते त्या ठिकाणी त्या कार्यालयाकडून शिक्षण सेवक पदासाठीची जी भरती परीक्षा आहे किंवा भरती प्रक्रिया आहे, यामध्ये सहभागी होण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर NOC प्राप्त केलेली असावी. म्हणजेच त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याने भरतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्या कार्यालयाला कळविलेले असावे व त्या कार्यालयाकडून त्या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC प्राप्त केलेली असावी. तर मित्रांनो, तिसरी महत्त्वाची अट असणार आहे, की अशा उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड पूर्ण झालेला असावा. परीक्षाधीन कालावधी असं त्याला मराठीत संबोधलं जातं. तो कालावधी त्यांचा पूर्ण झालेला असावा. मित्रांनो, वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये हा कालावधी 1 वर्ष, 6 महिने किंवा 3 वर्षांचा देखील असतो. तर उमेदवारांनी आपापल्या आस्थापनेमध्ये हा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा व तो कालावधी पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्याला दिले जाणारे स्थायी कर्मचारी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याने त्या ठिकाणी पर्मनंट शासकीय कर्मचारी प्रमाणपत्र मिळवलेले असावे आणि साधारणपणे आपल्याला मूळ नियुक्ती आदेश, रुजू रिपोर्ट अर्थात जॉइनिंग रिपोर्ट यानंतर मिळणारा महत्त्वाचा कागद असतो तो म्हणजे शासकीय स्थायी कर्मचारी प्रमाणपत्र. त्याला वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वेगवेगळी नावं असतील, परंतु प्रोबेशन पिरियड किंवा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने स्थायी कर्मचारी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. त्यानंतर त्याची पुढची महत्त्वाची अट असणार आहे, की त्याने रीतसर व विहित प्रक्रियेतून पूर्वीची नोकरी मिळवलेली असावी. अर्थात सर्वच उमेदवार सरळ सेवेतून नियुक्त झालेले असतात. त्यामुळे ही अट
त्या अर्थाने तितकीशी अडचणीची असणार नाहीये. मित्रांनो, वेतन संरक्षण या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते प्रमाणपत्र किंवा कागदपत्र द्यावे लागणार आहेत? तर यापूर्वी जे पात्रतेमध्ये मी सांगितले, त्या पात्रतेच्या अनुषंगाने सर्वच कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. उदाहरणार्थ, पूर्वीच्या नोकरीमध्ये तुम्हाला नोकरीचा नियुक्ती आदेश, नोकरीत हजर झाल्याचा रुजू अहवाल, नोकरीत 3 वर्ष किंवा प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारे स्थायी कर्मचारी प्रमाणपत्र, त्याचबरोबर शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करतेवेळी आपल्या कार्यालयातून घेतलेले ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC, याचबरोबर आपण त्या ठिकाणी रीतसर दिलेला राजीनामा पत्र किंवा कार्यमुक्ती आदेश, त्यानंतर त्या नोकरीत तुम्हाला मिळत असलेले जे वेतन होते, त्या वेतनाच्या शेवटच्या महिन्याचे प्रमाणपत्र म्हणजेच लास्ट पे सर्टिफिकेट असं त्याला म्हटलं जातं. शेवटचे वेतन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर आपण करीत असलेल्या पूर्वीच्या नोकरीतील सेवा पुस्तिकेचे प्रमाणित जे काही कागदपत्र असतील, ते कागदपत्र देखील आवश्यक त्या प्रस्तावासोबत जोडावे लागणार आहेत. तर मित्रांनो, हे झाले पूर्वीच्या नोकरीतील कागदपत्र. नव्या नोकरीमध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत? तर तुम्ही नव्या नोकरीमध्ये शिक्षण सेवक पदावर नियुक्त झाल्याची निवड यादी, शिक्षण सेवक पदाचा नियुक्ती आदेश, रुजू रिपोर्ट, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा 18 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाची एक प्रत तुम्हाला जोडावी लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. लाभ कधीपासून होणार मित्रांनो? शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 पासून आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे, की तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू केला जाणार आहे. परंतु ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी यापूर्वी सुरू झालेला आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारे लाभ किंवा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं नाहीये. शासनाने सांगितल्याप्रमाणे 19 फेब्रुवारी 2026 पासून पुढे उर्वरित शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला वेतन संरक्षण नियमाचा फायदा मिळणार आहे मित्रांनो. शिक्षण सेवक पद असणार की नाही, की रद्द होणार? तर मित्रांनो, शिक्षण सेवक पदावरील काही निवडक उमेदवारांना या जी-आरचा लाभ होणार आहे. त्यामुळे शिक्षण सेवक पद हे अशा निवडक उमेदवारांना देखील पूर्ण करावे लागणार आहे. या ठिकाणी मात्र मानधनाऐवजी तुम्हाला नियमित वेतन श्रेणीवर काम करायला मिळणार असल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. यामुळेच शिक्षण सेवक पद हे तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे. मात्र वेतन संरक्षणानुसार ते मानधनावर करण्याऐवजी नियमित वेतन श्रेणीवरती तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. वेतन श्रेणी कोणती भेटणार? मित्रांनो, वेतन श्रेणी कोणती भेटणार यासाठी पुढे मी एका उदाहरणामार्फत तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. तर तत्पूर्वी वेतन निश्चिती कोण करणार आहे ते समजावून सांगतो. वेतन निश्चिती करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी जे आहेत, ते जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शिक्षण सेवकांची वेतन श्रेणी निश्चित करतील. त्यासाठी विहित मार्गाने प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडावा लागणार आहे. तो प्रस्ताव तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्या शिफारसीसह शिक्षणाधिकारी यांच्या समोर मांडावा लागणार आहे. तदनंतर शिक्षणाधिकारी त्यांचे स्तरावर वेतन पथक व शिक्षणाधिकारी यांच्या तपासणी अंती तुमची वेतन निश्चिती करून तुम्हाला कोणत्या वेतन श्रेणीवर बसवणार आहेत ते ठरवले जाईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची वेतन श्रेणी कशी मिळणार आहे ते देखील समजावून सांगणार आहे. प्रत्यक्ष उदाहरण घेऊन समजून पाहूया. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला शासन निर्णय वाचल्यानंतर देखील लक्षात येत नाही, की नेमकं मी पूर्वी नोकरीत होतो सरकारी आणि आता शिक्षण सेवक पदावर आहे, तर मला नेमका पगार कोणता मिळणार? पूर्वीच्या नोकरीतील शेवटचा पगार मिळणार, की शिक्षण सेवक संपल्यानंतर जो पगार सुरू होतो तो मिळणार? तर यासाठी उदाहरण म्हणून मी स्वतःचं उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो. मी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गट ड म्हणजेच ग्रुप डी कर्मचारी म्हणून काम करत होतो. मी आरोग्य विभागामध्ये कक्ष परिचर्या पदावर सेवेत असताना ₹18,000 मूळ वेतनापासून म्हणजेच बेसिक वेतनापासून काम करीत शेवटला मला बेसिक वेतन हे ₹20,300 इतके होते. म्हणजेच ₹20,300 च्या बेसिक वेतनासह घरभाडे भत्ता, महागाई भत्ता व प्रवास भत्ता मिळवून माझा पगार
₹36,000 पोहोचला होता किंवा ₹36,000 हा माझा शेवटचा पगार होता. तर मित्रांनो, आता मला ₹36,000 पगार दिला जाणार आहे का या ठिकाणी? तर त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, की तुमची निवड शिक्षण सेवक पदावर जरी झाली असेल, तरी कोणत्या गटासाठी झाली आहे. म्हणजेच 1ली ते 5वीचा जो प्राथमिक शिक्षक म्हणून नेमला जातो तो गट, 6वी ते 8वीचा पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केला जातो तो एक गट असतो. तर 9वी ते 12वी या गटासाठी माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. तर मित्रांनो, या तीनही गटासाठी जे मूळ वेतन आहे ते वेगवेगळे आहे. मी उदाहरण म्हणून तुम्हाला समजावून सांगतो, की मी 1ली ते 5वी या गटासाठी प्राथमिक शिक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे. आता प्राथमिक शिक्षकाची वेतन श्रेणी जर सर्वांनी पाहिली तर ती 5,200 ते 20,200 अशी पूर्वीची होती व 7व्या आयोगामध्ये तीच ₹29,200 अशी बेसिक वेतन श्रेणी तयार झाली होती. मग मित्रांनो, मला नेमके वेतन मिळणार किती? पूर्वी मला ₹36,000 इतके शेवटचे वेतन मिळत होते व शिक्षकाच्या वेतन श्रेणीमध्ये ₹29,200 हे बेसिक वेतन दाखवले आहे. तर मग मी नेमका किती आणि कोणते वेतन मला मिळणार? तर मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, शासनाने अगदी सुस्पष्टपणे सांगितले आहे, की ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक पदासाठी म्हणजे ज्या गटासाठी त्याची निवड झालेली आहे, त्या गटातील तो शेवटच्या नोकरीवर असलेल्या वेतन श्रेणीनुसार बसवावा. म्हणजेच मला जर शेवटच्या नोकरीतील वेतन श्रेणी ₹20,300 ही बेसिक होती. तर ती प्राथमिक शिक्षकाच्या वेतन श्रेणीमध्ये उपलब्ध नाहीये. म्हणजेच मला ₹20,300 चं बेसिक हे प्राथमिक शिक्षकाला ₹20,300 इतकं कमी बेसिक उपलब्धच नाहीये. मग उपलब्ध असलेलं बेसिक कोणतं आहे? तर ते बेसिक आहे ₹29,200. अर्थात ₹29,200 च्या बेसिकवर माझी वेतन संरक्षणासाठी निवड केली जाईल किंवा माझे वेतन संरक्षण हे ₹29,200 पकडले जाईल. त्यावर अधिकचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता मिळून पुणे शहरामध्ये हाच पगार ₹57,500 इतका होतो आहे. म्हणजेच या ठिकाणी मला शेवटचं वेतन हे ₹36,000 जरी मिळालं असेल, तरी देखील शिक्षण सेवक कालावधीनंतर वेतन संरक्षण मिळाल्यावर मला मिळणारे वेतन हे जवळपास ₹20,000 अधिकचे होते आहे. यामागे कारण आहे, की ज्या गटासाठी निवड झालेली आहे, त्या गटामध्ये तुमच्या शेवटच्या वेतन श्रेणीचा समावेश होतो की नाही? होत असेल, तर मग मात्र त्याला त्याच वेतन श्रेणीवरती घेतलं जातं. यासाठी आपण दुसरं उदाहरण समजून पाहूयात, की माझी नियुक्ती मुंबई महानगरपालिकेमध्ये 20,200 या बेसिक ऐवजी 30,200 या बेसिकवर जर झाली होती किंवा असेल किंवा माझं शेवटचं बेसिक ते असेल, तर माझी नव्याने प्राथमिक शिक्षक पदावरती पगाराची वेतन श्रेणी कोणती पकडली जाईल? तर मला ₹30,200 च्या जवळची व पुढची असलेली वेतन श्रेणी वेतन संरक्षणामध्ये मिळेल आणि मग माझा पगार जवळपास तो स ₹60,000 च्या आसपास जाणार आहे. म्हणजेच वेतन संरक्षण हे तुम्हाला तुमच्या ज्या गटासाठी नोकरीत निवड झालेली आहे, त्या गटातील मूळ वेतनाच्या जवळच्या टप्प्यावर केले जाणार आहे. कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला कागदपत्र पूर्वीच्या नोकरीमध्ये असणारे सर्व पुरावे व नव्या नोकरीमध्ये असणारे सर्व कागदपत्र जोडून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तर मग मित्रांनो, आपणा सर्वांना तर मग मित्रांनो, आपणा सर्वांना या शासन निर्णयाचा लाभ घ्यायचा असेल, तर आपण निश्चितपणे 18 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय जरूर अभ्यासावा. या निर्णयातील जर कुठल्या मुद्द्यावर आपल्याला शंका असेल, तर तुम्ही माझ्या व्हिडिओखाली कमेंट करू शकता. आपल्या प्रश्नांना मी आवश्यक ते उत्तर देईल. त्याचबरोबर लिंकमध्ये मी तो शासन निर्णय देखील जोडत आहे. निश्चितपणे आपल्याला हा शासन निर्णय मिळालेला असेल देखील. तरी देखील ज्या उमेदवारांसाठी हा शासन निर्णय आवश्यक असेल, त्यांच्यासाठी हा शासन निर्णय मी माझ्या लिंकमध्ये देत आहे. तो देखील आपण पाहू शकता. त्याचबरोबर या संदर्भात कुठलीही जास्तीची माहिती तुम्हाला माहिती हवी असेल, तर आपण मला संपर्क देखील करू शकता. धन्यवाद.